नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की कुंकुमार्चन ही जी सेवा आहे ही बरेच जण करताना काही चुका करतात किंवा काही जणांना ही सेवा काय करतात, कशी करतात त्याबद्दल माहिती नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघूया. यानंतर तुमचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही कुंकुमार्चन सेवेबद्दल. आता नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी आपण देवीचा टाक जेव्हा आपण कलशावर ठेवतो किंवा घट मांडतो, घटी बसवतो, ते त्याच्या आधी आपल्याला कुलदेवतेची म्हणजे देवीच्या टाकाचा आपल्याला अभिषेक आणि आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा रुजू करायची असते. आणि त्यानंतर श्रीयंत्र म्हणजे देवीचा टाक एकदा घट्यावर ठेवल्यावर आपण तो काढू शकत नाही. त्याच्यानंतर 9 दिवस तुम्ही श्रीयंत्रावर किंवा देवीच्या फोटोवर तुम्ही किंवा सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता. तर हीच कुंकुमार्चन सेवा आपण आता प्रत्यक्षच बघूया. त्याआधी काही गोष्टी मी तुम्हाला कुंकुमार्चन सेवेमध्ये सांगते. आता कुंकुमार्चन ही सेवा इतकी प्रभावी आहे, इतकी प्रभावशाली आहे आणि इतकी मोठी उच्च कोटीची सेवा आहे. या म्हणजे कुलदेवतेची आवडती सेवा आहे. आणि कुळाचार आपण जेव्हा करतो तेव्हा कुळाचारामध्ये ज्या गोष्टी प्रामुख्याने येतात त्यामध्ये ही कुंकुमार्चन ही सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. कुंकुमार्चन सेवेमध्ये घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी प्राप्तीचा जो उपाय आहे त्यामध्ये कुंकुमार्चन ही सेवा प्रामुख्याने येते. कुंकुमार्चन ही सेवा आपण रोज आपल्या घरी केली पाहिजे. यामुळे घरातली निगेटिव्हिटी जाते, आपल्या घरामध्ये चैतन्य भरून राहतं आणि घरामध्ये आपल्या धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपल्या कपाळी जर आपण लावलं, आपलं सौभाग्य वाढतं, सौभाग्याला कुणाचीही नजर लागत नाही. आणि घराच्या बाहेर आपण जेव्हा एखादं काम करण्यासाठी जातो तेव्हा हे कुंकू लावून आपण घराच्या बाहेर जर गेलं सोपं होतं आणि पूर्ण होतं. म्हणून इतकी प्रभावशाली ही सेवा आहे. आता कुंकुमार्चन म्हणजे काय की कुंकवाचा अभिषेक म्हणजे आपण देवीचा अभिषेक करतो, पाण्याने करतो, दुधाने करतो, पंचामृताने करतो. तसाच एक प्रकारचा कुंकवानी अभिषेक म्हणजेच कुंकुमार्चन आहे. कुंकवाचं अर्चन करणं म्हणजे एखाद्या शुद्ध सात्विक अशा द्रव्याचं अर्चन आपण कुलदेवतेच्या टाकावर, मूर्तीवर, सुपारीवर किंवा फोटोवर करत असतो. आता तुमच्याकडे मूर्ती, टाक, श्रीयंत्र वगैरे नसेल तर सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता कुंकुमार्चन ही सेवा झाल्यानंतर लगेच तुम्ही ती पूजा उचलून घेऊ शकता. एक दिवस तुम्हाला पूर्ण ते ठेवायची गरज नाही. थोड्या वेळ तुम्ही ठेवा, फक्त थोड्या वेळ सेवा होईपर्यंत ते कुंकू राहू द्या, नंतर ते कुंकू तुम्ही उचलून घेऊ शकता. आता हे कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवामध्ये फार सामर्थ्य असतं, शक्ती असते. आपण केलेल्या सेवेत पूर्ण त्या कुंकुवामध्ये अंतर्भूत झालेली असते. म्हणून हे कुंकू फार प्रभावशाली ठरतं. आता हे प्रभावशाली ठरलेलं कुंकू तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये भरा आणि हेच कुंकू परत परत तुम्ही कुंकुमार्चन सेवेसाठी वापरू शकता. फक्त हे कुंकू आपण देवांना लावायसाठी घ्यायचं नाही. ही गोष्ट चूक करतात लोक की हे कुंकू देवांना लावायसाठी रोजच्या पूजेमध्ये तुम्हाला ते वापरायचं नाही, ते वेगळ्या डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि फक्त कुंकुमार्चन सेवेसाठी तुम्ही तेच कुंकू परत परत वापरू शकता. तितकी शक्ती त्यामध्ये वाढत जाते, तितका प्रभाव त्यामध्ये वाढत जातो. पण रोजच्या पूजेसाठी किंवा एकमेकांना देण्यासाठी किंवा घरामध्ये एखादी सुवासिनी आली तर जाताना आपण तिला हळदी कुंकू देतो, तर त्या सेवेसाठी ते वापरायचं नाही. त्या हळदी कुंकू दुसऱ्यांना देण्यासाठी, लावण्यासाठी वापरायचं नाही. ते फक्त आपल्या कुलदेवतेसाठी केलेली आपण सेवा आहे. म्हणून ते आपल्याच कपाळी, आपल्याच घरातल्या लोकांना लावण्यासाठी वापरायचं आहे. रोज आपण जी सेवा करतो, रोज आपण कुंकू लावतो कपाळी, ते कुंकुमार्चन केलेलंच कुंकू आपण लावायचं, आपल्या वापरासाठी ठेवायचं आणि कुंकुमार्चन सेवेसाठीच ते वापरायचं. आता कुठलीही सेवा करण्याच्या पहिले सगळं साहित्य एकत्र करून ठेवायचं म्हणजे उठायची गरज पडणार नाही आणि एकाग्रता लागेल. आता देवीची, लक्ष्मीची, भगवतीची, कुलदेवतेची कुठलीही सेवा करताना आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावूनच सेवेला सुरुवात करतो. म्हणून ही पण भगवतीची सेवा आहे, कुलदेवतेची सेवा आहे. म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पहिले मी प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर जिथे आपल्याला पूजा करायची आहे, कुठलीही पूजा असो, आता कुंकुमार्चन करायचं आहे, तिथे छोटंसं पाटावर मी कुंकुमार्चन करणार आहे चौरंगावर. म्हणून छोटीशी खाली रांगोळी काढून ठेवली.
काढली आणि त्यावर मग चौरंग ठेवला. पहिले फरशी गोमूत्राने स्वच्छ धुतलेली पाहिजे, पुसलेली पाहिजे. त्यानंतर रांगोळी काढून चौरंग ठेवून त्यावर एक कापड अंथरून मग आपल्या कुलदेवतेचा फोटो तिथे ठेवायचा आहे. त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या साक्षीने, त्यांच्या अधिष्ठानातच आपण कुठलीही सेवा करत असतो. आता देवघरामध्ये अधिष्ठान असतंच, म्हणून तिथे मांडला नाही तरी चालेल फोटो. मग आपल्याला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर सपोज करायचं आहे, तर पहिले श्रीयंत्र व्यवस्थित धुवून घ्यायचं. व्यवस्थित त्याची आंघोळ करून पुसून, स्वच्छ पुसून त्याला गंध, अत्तर लावून, मग केवढा अत्तर लावूनच मी फूल देऊन पूजा केली. हळदी कुंकू व्हायचं, धूपदीप दाखवायचा. पूजा झाल्यावर मग आपण कुंकुमार्चन सेवेला सुरुवात करू. आता कुंकुमार्चन करताना ही मधले 3 बोटांनी आपण करत असतो. बघा तुम्हाला दिसते ही मृग दिसतो ना तुम्हाला, मृगीची मुद्रा असते ही, असं म्हणतात. या मुद्रेनेच आपण कुंकुमार्चन करतो, या मधल्या 3 बोटांनी, किंवा दाखवल्याप्रमाणे अशा करंगळी शेजारच्या बोटाने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता मृगीच्या जी मुद्रा आहे मधल्या 3 बोटांनी, त्यांनीच मी कुंकुमार्चन करते. आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त 16 वेळा म्हणू शकता, किंवा कुंकुमार्चन विधी या पुस्तकात 108 नावं आपल्या कुलदेवतेची दिलेले असतात. तर त्या 108 नावांनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. देवीचं नाव घेताना ओम महालक्ष्मी नमः, नमो नमः म्हणतात. नमो नमः म्हणायचंच आहे आपल्याला कुठल्याही ओवीनंतर किंवा नावानंतर. नमो नमः म्हणताना कुंकू हातातलं आपल्याला सोडायचं आहे खाली. तर अशा प्रकारे करायचं. आता 16 वेळा श्रीसूक्त जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा श्रीसूक्त म्हणताना पहिली ओवी म्हटल्यावर, जसं की हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजस्त्रजाम चंद्राम हिरण्मयी लक्ष्मी जातवेदमावह नमो नमः असं म्हणून आपल्याला कुंकू सोडायचं आहे. असं 16 वेळा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, लक्ष्मीची 18 नावं असं म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. काहीच नसेल तर सुपारीवर तुम्ही करू शकता. फोटोला किंवा मूर्तीला कुंकुमार्चन करताना पायापासून याप्रमाणे डोक्यापर्यंत कुंकू व्हायचं आहे. बघा, पायापासून डोक्यापर्यंत, आणि नमो नमः म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर पूर्ण कुंकुमार्चन झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे 3 वेळा धूपदीप दाखवून परत एकदा नमस्कार करायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे, आणि त्याच्यानंतर आरतीसुद्धा करायची आहे. भगवतीची सेवा पूर्णत्वास जाते. पूर्ण सेवा झाल्यानंतर छोटीशी रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहून मग. तर अशा प्रकारे अगदी सोप्या सहज रीतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता बघा, कुंकुमार्चन सेवा पूर्ण करायची म्हणजे पटकन देवीचा टाक घ्यायचा किंवा श्रीयंत्र घ्यायचं आणि कुंकुमार्चन करायचं आणि ठेवून द्यायचं असं नाही. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कृतीनेच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याला सेवा करून टाकायची म्हणून पटपट करायची नाही. तुम्हाला जेव्हा करायची असेल तेव्हा प्रॉपर वेळ काढूनच करायची, आणि या 9 दिवसात 9ही दिवस तुम्ही हे कुंकवाचं अर्चन करू शकता. आता जेव्हा एखादी सेवा करतो तेव्हा पूर्ण मनोभावाने ती झाली पाहिजे, आणि तेवढा रिस्पेक्ट आपल्या मनामध्ये त्या सेवेबद्दल पाहिजे, तेवढ्या आदराने ती झाली पाहिजे. नुसतं करायचं म्हणून करायचं, फक्त एक प्लेट घेतली त्यामध्ये श्रीयंत्र ठेवलं असं करायचं नाही, आणि कुंकुमार्चन केलं असं करायचं नाही. पटकन आटपायचं नाही. वेळ काढून मनोभावे ती सेवा करायची, तेव्हाच ती पूर्णत्वास जाते. तर अशा सुंदर पद्धतीने कुंकुमार्चन ही सेवा रुजू करा. खूप आवडती सेवा आहे. भगवतीला कुंकामध्ये खेळायला खूप आवडते. तिची खूप आवडतीची सेवा आहे, म्हणून कुळाचारामध्ये ही सेवा करायला विसरायचं नाही. आणि पूर्ण 9 दिवस होईल तितक्या वेळा, म्हणजे पूर्ण 9 दिवस आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा रुजू करायची आहे. सोबतच दुर्गा सप्तशतीची सेवा, दुर्गा सप्तशती वाचायची आहे. होईल तितक्या वेळा आपल्याला वाचायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.